तरी मध्येच वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत उजवीकडे आणि डावीकडे. तर हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता, कारण त्यावेळेस पोर्तुगीजांचं साम्राज्य या ठिकाणी होतं. रस्त्याच्या अगदी बाजूलाच हा फोर्ट आहे. फोर्ट अजूनही चांगल्या सुस्थितीत आहे. हा इथून वरती जायला रस्ता आहे. अजूनही वरती एक माळा आहे. हे मुख्य दरवाजा फोर्टचा. या ठिकाणी केवढी कमी जागा आहे ती, अगदीच निमुळती जागा आहे. इथे चढताना जरा सांभाळून चढावं लागते. मागे लहान मुले या फोर्टला रायगड किल्ला म्हणतात. यांचे 8,000 सबस्क्रायबर्स आहेत. माझे अजून 1000 देखील झालेले आहेत. अजून कुठे नाही ना. शेर, भालू, चिता बघू शकता तुम्ही. तर ह्यांनी चांगल्या प्रकारे आमची आज मदत केली हा व्हिडिओ काढण्यासाठी. आणि तुम्ही देखील जरा बघा, त्यांचे 8,000 आहेत अरबाजचे, माझे अजून 1000 पण नाही आहेत. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि वाढवा. एकदाची होऊन जाऊन दे 1000. जो केळवेचा पानकोट किल्ला आहे त्या किल्ल्याजवळ पोहोचलेलो होतो मी. भरती असल्यामुळे तो किल्ला पाण्यामध्ये गेलेला आहे. खालच्या डांबरी रस्त्यापासून अवघ्या 3-4 मिनिटाच्या हाईक नंतर आम्ही पोहोचलो तिथे भवनगडाच्या या बुरुजापाशी. आता निघतो या हॉटेलमधून. आता सरळ हा फोर्ट पाहू. जी शेवटची बोट होती इथून तिथे जाणारी, तिथून इथे पुन्हा रिटर्न येणारी, ती आम्ही मिस केलेली आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला अर्नाळा फोर्ट पाहता येणार नाही आहे. तर आज फक्त या जेट्टीवरून समोरचा जो निसर्ग आहे त्याचा आनंद घेत आहोत. थोड्याच वेळात संपूर्ण अंधार होणार आहे इथे आणि काहीच दिसणार नाही आहे. सर्व काही गडद अंधाराने आपलं जाणार आहे. तर त्याआधी थोडंसं जे काही आम्हाला दिसतं ते आम्ही बघून त्या जेट्टीचा निरोप घेऊ आणि आम्ही आमच्या पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर आज मी आणि प्रिया आम्ही दोघे चाललेलो आहोत विरार वसईचे जे फोर्ट्स आहेत ते पाहण्यासाठी. तर एक कोस्टल फोर्ट्स आम्ही आज पाहणार आहोत. त्यात असणार आहे वसई फोर्ट, शिरगाव फोर्ट आणि एक पानकोट फोर्ट जो आहे तो एक पाहणार आहोत आम्ही. जर जमलंच तर मग आम्ही अर्नाळा फोर्ट देखील पाहणार आहोत. तर असे एकूण 4-5 फोर्ट्स आहेत जे आम्ही आज एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आपल्यासोबत आहे आपली बगीरा, नेहमीप्रमाणे जे आम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या डेस्टिनेशन्स पर्यंत. तर मित्रांनो, फायनली आता आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. आपण आता आहोत कांजूर मार्गला आणि आता आम्ही इथून पुढे चाललेलो आहोत ठाणे घोडबंदर मार्गे फाउंटन हॉटेल आणि मग तिथून मग पुढे कळवे बीचपर्यंत. कळवे बीच लास्ट असणार आहे. कळवे फोर्ट पाहणार आहोत आम्ही तिथे. तर मित्रांनो, मग थेट भेटू आता फाउंटन हॉटेलला. फाउंटन हॉटेलजवळ थांबून काहीतरी ब्रेकफास्ट करायचा विचार आहे आणि त्यानंतर मग पुढे आपला केळवे बीचपर्यंतचा प्रवास पुन्हा आपण सुरू करू. तर मग ह्या ठिकाणी आता ब्रेकफास्ट करून आम्ही नंतर आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ब्रेकफास्ट केल्यानंतर पुन्हा आम्ही आमचा केळवे बीचपर्यंतचा प्रवास सुरू केलेला आहे. अजून इथून 57 किलोमीटर केळवे बीच दाखवते गुगल मॅपमध्ये आणि अंदाजे 2 ते सव्वा 2 तास लागणार आहेत. फायनली केळवे बीचला पोचलेलो होतो आम्ही. तर या ठिकाणी आता बगीरा पार्क करतो आहे. इथे आतमध्ये जायला इथून रस्ता आहे. एंट्री फी काहीतरी इथे आकारतात आणि मग आतमध्ये जायला देतात. तर आता पार्किंग करून थोडं आतमध्ये जाऊन एक बीच एक्सप्लोर करतो आणि बाजूलाच तर हे आहे केळवे बीच आणि आमच्या जस्ट मागे त्या ठिकाणी आहे माहीम बीच, माहीम फोर्ट, जो केळवा फोर्ट देखील त्याला बोलतात. तर त्या फोर्टवरती जाण्यासाठी पुन्हा आपल्याला मागून रस्ता आहे. त्या रस्त्याने बाईक आपण तिथपर्यंत जाऊ शकतो.
तर आता आपण त्या फोर्टवरती जाणार आहोत. केळवा बीच पाहून झालेला आहे आमचा. छान बीच आहे हा, मोठा आहे, भरपूर सारे खेळण्यासाठी लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत आणि बरेचसे घोडागाडी देखील आहेत. खाण्याचे भरपूर स्टॉल्स आहेत इथे आणि हे सर्व बघून आता आम्ही पुन्हा आमच्या बाईकजवळ जातो आहे. बाईकवरून मग आता पुढे आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत माहीम फोर्टसाठी. तर मित्रांनो, हाच तो केळवे बीचचा फोर्ट, माहीमचा फोर्ट असं देखील याला म्हणतात. फोर्ट अगदी छोटाच आहे, तुम्हाला दाखवतो बाहेरून. हा बघा, एवढा छोटासा फोर्ट आहे. आपण आत जाऊन पाहूया. बघिरा इथेच उभी केली आहे. पटकन आत जाऊया आणि आपण फोर्ट पाहूया. तरी मध्येच वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत, उजवीकडे आणि डावीकडे. या ठिकाणी एक आतमध्ये छोटीशी खोली दिसते, पाहूया तिला आतमध्ये काय ते. तरी छोटीशी अशी खोली इथे. समोर देखील एक काहीतरी होतं तिकडे, परंतु ते आता ढासाळलेलं आहे. फक्त त्याचा मनोरा राहिला आहे. या ठिकाणी देखील काही खोल्या आहेत समोर. छोटीशी अशी एक विहीर आहे इथे आणि आहे, खोलच आहे ती ॲक्च्युली. पाणी थोडंसं दिसतं पण किती खोल आहे माहीत नाही. या ठिकाणी एक छोटासा रूम आहे, बहुतेक चौकी असणार तेव्हाची. या ठिकाणी देखील असे रूम आहेत छोटे छोटे. आणि या पायऱ्या, डावीकडे आणि उजवीकडे जाणार ह्या पायऱ्या. पुढचा आतला भाग आहे, जिथून बरेचसे विंडोज आहेत आणि या विंडोतून आपल्याला पलीकडे दिसते ती खाडी. हा खाडीचा भाग दिसतो इथून. ही पूर्ण खाडी इकडे मागे. हा पूर्वी दुमजली भाग होता, वरती आणि खाली. मध्ये या ठिकाणी असे पार्टिशनसाठी, फ्लोअर बांधणीसाठी दगड टाकले होते. वरती देखील मोठमोठे विंडोज आणि दरवाजे आहेत. पुढची भिंत आहे, वॉल आहे. तर हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता, कारण त्यावेळेस पोर्तुगीजांचं साम्राज्य या ठिकाणी होतं. जहाज बांधणीची बरेचसे कारखाने पोर्तुगीजांचे वसईला होते. त्याच कारणासाठी बहुतेक या फोर्टची निर्मिती झाली असणार.
तर मित्रांनो, हा असा होता माहीम फोर्ट. तुम्हाला कसा वाटला? आवडला? तुम्हाला हा व्हिडिओ देखील जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही ते पाहू शकाल. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत शिरगाव फोर्टजवळ. तर हाच तो किल्ला. या ठिकाणी आपली बगिरा पार्क आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत हा फोर्ट पाहण्यासाठी. या ठिकाणी सर्व घरं आहेत, या आजूबाजूला शाळा आहे आणि हा फोर्ट आहे. तर या फोर्टच्या एकदम लागूनच या ठिकाणी वस्ती आहे आणि रस्त्याच्या अगदी बाजूलाच हा फोर्ट आहे. फोर्ट अजूनही चांगल्या सुस्थितीत आहे. हा फोर्टचा एकूण मॅप आहे, शिरगाव किल्ला आणि संपूर्ण फोर्टचा मॅप दिला इकडे. हा इथून सुरू होतो आपल्या फोर्टचा प्रवेशद्वार. तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे. मागे लहान मुलं आहेत. या फोर्टला रायगड किल्ला म्हणतात, म्हणजे महाराजांचा सार्थ अभिमान वाटतो रायगड किल्ल्याबद्दल. या मुलांना देखील किती आपले पण वाटतोय. बाकी कुठच्या फोर्टचं नाव त्यांना माहीत नाही, परंतु रायगड किल्ला माहिती आहे. तर हा एकूण एवढा मोठा परिसर आहे किल्ल्याच्या आतमध्ये. बरीचशी लहान मुलं इथे या ठिकाणी पिकनिकसाठी आलेली आहेत. पोर्तुगीजकालीन माडी चर्च. अच्छा, तर या ठिकाणी चर्च होतं पोर्तुगीजांचा. माडी म्हणजे चर्च. ओके, हे सैनिक निवासस्थान आहे. बरीचशी बोर्ड इथे लावून ठेवली आहेत. त्याच्यामुळे ना एक फायदा हा होतो आहे की आपल्याला कळतं की एक्झॅक्टली या ठिकाणी काय होतं. तर या इथे लिहिलेलं आहे सैनिक निवासस्थाने, म्हणजे ही सर्व सैनिकांची झोपण्याची आणि आराम करण्याची जागा आहे. हा मागचा दरवाजा. तर आता आपण वरती जात आहोत या किल्ल्याच्या पायऱ्या चढून. तर हे भक्कम गोलाकार बुलंद बुरुज. तर हा एक बुरुज आहे इकडचा. हा तुम्ही पाहू शकता एक बुरुज ह्या भागाचा आणि एक भुयारी मार्ग असं लिहिलेलं आहे इथे. तर या भुयारी मार्गातून जर आपण खाली गेलो, भुयारी मार्ग, तर बहुतेक आपण खालच्याच जिथून वरती आलो त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो बहुतेक. अरे एक नंबर यार, तुम लोग की मेरे से ज़्यादा रहेगी ना. मेरे 8,000 सब्सक्राइबर्स. आज इधर ना. क्या नाम है तेरा? अरबाज. क्या करता है वीडियो में क्या करता है? बनाते हैं हम लोग वीडियो. नाम क्या तुम लोग के चैनल का? मेरा अरबाज खान 94. अरबाज खान 94. यांचे 8,000 सबस्क्रायबर्स आहेत. माझे अजून 1000 देखील झालेले नाहीत. 960 सबस्क्रायबर आजच्या तारखेला आहेत माझे. तर बघा काहीतरी करा लाईक आणि व्हा सबस्क्राईब. हा भुयारी मार्ग आहे आणि अरबाज आणि त्याचे मित्र आम्हाला आता या भुयारी मार्गातून खालून घेऊन जात आहेत. ते दाखवत आहेत. आम्हाला भीती वाटते थोडी या भुयाराची, तर ती मदत करत आहेत. प्रिया, ती बॅग जरा पकड, अरे तुटेल माझं हॅम्पीचं. पकड जमीन. अरबाज, डर लग रहा है मेरे को. क्या अंदर कुछ नहीं ना? शेर, भालू, चीता कुछ नहीं. आपको पूरा अच्छे से बोलोगे. बंद करना अभी. यहाँ से कहाँ जाएगा? नहीं मतलब यहाँ पर अरबाज इकडचा एक मोठा गाईड आहे जो आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करतोय फोर्ट एक्सप्लोर करण्यासाठी. ये क्या है यार? अच्छा, बहुत ही अंधेरा है. ओके. अब
अरबाज मला सांगतोय कशा प्रकारे व्हिडिओ या बनवायचा आहे ते. त्याची भरपूर लाख मोलाची मदत आज मला मिळाली. शॉर्टकट मार के नीचे जाएंगे अच्छा पर बता. थोड़ा उतरना पड़ेगा, हाँ थोड़ा हाँ ऊंचा भी है, जगह नहीं पड़ेगा. ये देखो यहाँ से ऐसा देगा और फ्लैट देखो प्रिया. जंप करना पड़ेगा. जंप करना है और फिर कहाँ पे निकलेंगे हम लोग? नीचे नीचे कहाँ पे? जैसे आप आए थे ना. अच्छा बाहर वही पे ना. हाँ तो हम लोग अभी ऊपर देखना बाकी है. हाँ तो चलो यहाँ से पहले आला दिखा दो. तुम लोग को दिखाता हूँ मैं नहीं आता. वो दिखाओ, आप नीचे आ जाओ. हाँ अरे मस्त है यार, एक नंबर. बहुत यहाँ का बढ़िया. पूरा दिखा दे. मत मत दिखा दीजा. अच्छा रास्ता जाओ. आप आओ. अभी वो नीचे जाएगा ना, फिर से मेरे को ऊपर आना पड़ेगा फिर. आप ऊपर आओ, हम लोग ऊपर लेके आते हैं. ऊपर आओ, हम लोग लेके आते हैं. यहाँ का पूरा अच्छे से दिखा. ये देख, ये बघू शकता तुम्ही. यो किल्ला सिरगावचा किल्ला आहे. गुफा यो बघा इकडे खूप तसा आहे. आम्ही उतरू नाही शकत. हे बघा तिकडे दोन गुफा झाले आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा आम्ही तिथे आले रे, तिकडे आले. आम्ही तिकडे जाणार. बघा तिकडे खूप मुलं आहे. हा मेरे को दिखा वीडियो में. यो बघू शकता तुम्ही. चला बंद हो गया. नहीं वो दिख चालू है लेकिन. दिखा छोड़ ना दिखा. टेका करेगा. ये देख सकते हो कि आप ऊपर जा रहे हैं. दोस्तों हम ऊपर जा रहे हैं. बघू शकता तुम्ही. आइए पधारिए. बक्कम गोलाकार बुरुज बघा. आणि हे बघा, हे माझे सहकारी अरबाज. तेरा नाम क्या है? इस्तियार. आणि तेरा? अंतेश. तर ह्यांनी आज चांगल्या प्रकारे आमची आज मदत केली हा व्हिडिओ काढण्यासाठी. या ठिकाणचा जो बुरुज आहे तो दाखवला चांगल्या प्रकारे त्यांनी. या भुयारी मार्गात ते खाली घेऊन गेलेत हा कॅमेरा. खालची जी काय शूटिंग आहे ती अरबाज आणि त्याच्या मित्रांनी काढलेली आहे. कारण ती भुयार अगदीच छोटं आहे. त्यातनं जाऊ शकत होतो मी, परंतु खाली जायचा मला कंटाळा आला होता. तर अरबाजच खाली घेऊन गेला, पूर्ण शूटिंग काढली आणि पुन्हा आणून मला कॅमेरा त्यांनी दिलेला आहे. तर धन्यवाद अरबाज अँड फ्रेंड्स. तो मेरा चॅनल डेफिनेटली सबस्क्राईब करणार. आणि तुम्ही देखील जरा बघा, त्यांचे 8,000 आहेत अरबाजचे, माझे अजून 1,000 पण नाही आहेत. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि वाढवा. एकदाचे होऊन जाऊन दे 1,000. चला थँक्यू अरबाज. अभी ये दिखाना है ना बाकी. चलो देखिए. बघा मस्त सुंदर पायऱ्या वरती यायला. खाली देखील थोडेसे ओले आहेत छोट्या छोट्या. तर मे बी त्या ठिकाणी काहीतरी सामान वगैरे ठेवण्यासाठी, दारू गोळा ठेवण्यासाठी जागा असेल. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बघा, हा एक अजून एक बुरुज आहे इथे. हा इथून वरती जायला रस्ता आहे. हो या. अरे वरती आहे पण अजूनही वरती एक माळा आहे. अशा प्रकारे या बुराच्या टॉपवरती आपण आलेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता खाली हे गाव आहे इकडचं. हा फोर्ट आहे, हे मुख्य दरवाजा फोर्टचा. आणि ह्या बाजूच्या टेहळणी बुरुजावरती आम्ही आहोत आता सध्या. तो पलीकडचा एक टेहळणी बुरुज असाच आहे अगदी सेम. अच्छा तिथून जरा सावकाश यावं लागते. कारण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी केवढी कमी जागा आहे ती. अगदीच निमुळती जागा आहे. इथे चढताना जरा सांभाळून चढावं लागते. हां तर हा एक सुंदर असा एक डोम आहे, वरतून पाहू शकता. आणि याच्या वरती जाण्यासाठी काहीच जागा नाही.
हा शिरगावचा फोर्ट पाहून झालेला आहे आमचा. आता आम्ही केळवे बीचवरचा केळवे पानकोट हा किल्ला पाहण्याचा एक बेत बनलेला आहे. तर आता तो किल्ला जाऊन पाहतो. भरती असेल तर मग तो पाहता येणार नाही, जर भरती नसेल तर तो आपल्याला किल्ला पाहता येईल. तर आपण आता इथून थेट जाणार आहोत केळवे बीचच्या पानकोट किल्ल्याजवळ. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत. जो केळवेचा पानकोट किल्ला आहे त्या किल्ल्याजवळ पोहोचलेलो होतो मी. तो भरती असल्यामुळे तो किल्ला पाण्यामध्ये गेलेला आहे. तर तिथे जाणं जरा आता अवघड आहे, कठीण आहे, म्हणजे नाहीच जाऊ शकत बिना बोटीशिवाय. आणि बोटी तिथे जाण्यात काही अर्थ वाटत नाही मला. तर आता आपण इथून पुन्हा मागे फिरूया. मागे फिरून आता पुन्हा आपण जाऊया जवळच असलेल्या भवनगड किल्ल्यावरती, जो की इथून जवळजवळ 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आता आपण ताबडतोब इथून निघूया आणि तो किल्ला पाहूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भवानगड या ठिकाणी. तर हा भवानगडाचा गेट आहे आणि हा रस्ता, आणि पलीकडेच आम्ही बगीरा आमची पार्क केलेली आहे. तर आता आपण ह्या ट्रेकला, भवानगडच्या ट्रेकला आता सुरुवात करूया. पाहू शकता हा ट्रेल, छान असा ट्रेल आहे. दोन्ही बाजूला गर्द झाडी आहे आणि फेन्सिंग लावलेली आहे अशी एक. तर मी पुढे गडाजवळ गेलो की तुम्हाला पुढे काय आहे ते दाखवतो. खाली पार्किंग लॉटमध्ये बाईक पार्क केल्यानंतर आपण जेव्हा वरती येतो, वरती येताच उजव्या बाजूला या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरानंतर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज आहेत, पाळणे वगैरे आहेत, झोपाळे आहेत. आणि मग इथून पुढे हा रस्ता वरती येतो गडाकडे. तर ताबडतोब 1 मिनिटाच्या अंतरावरती या ठिकाणी गडाची बुरुज, आणि मग बुरुज दिसतात. आणि मग तिथूनच त्या पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर वरती गडाचा मुख्य भाग आपल्याला दिसतो. खालच्या डांबरी रस्त्यापासून अवघ्या 3-4 मिनिटाच्या हाईकनंतर आम्ही पोहोचलो तिथे भवानगडाच्या ह्या बुरुजापाशी. तर हा बहुतेक त्यावेळेसचा मुख्य दरवाजा असणार आहे या गडाचा. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला छान अशी बुरुज आहेत आणि मोठमोठी इथे पिंपळाची झाडे आहेत. शांत परिसर आहे. शांतता एकदम या गडावरती. पर्यटक नाहीत जास्त, ट्रेकर्स नाही आहेत, कोणी नाही आहेत, त्याच्यामुळे जरा जास्त शांतता वाटते. गडाच्या या ठिकाणी काही चौथरे दिसत आहेत, म्हणजे या ठिकाणी त्यावेळेस काहीतरी खोल्या असणार आहेत. आता आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करतो या गडावरून. भवानगड छान एक गड आहे, छोटासा गड आहे, वॉच ओव्हर असणार. भवानगड किल्ला पाहून आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. तर आता इथून सध्या आता पुन्हा केळवे बीचच्या आसपास कुठे काही खायला मिळते का ते बघतो आहे, आणि त्यानंतर मग
आम्ही जाऊ पुढे कर्नाळा बीचपर्यंत. जवळ 2 तास लागतील कर्नाळा बीचला पोहोचण्यासाठी इथून. आणि मध्ये जर आम्ही ब्रेक घेतला तर तो टाईम अजून वाढणार आहे. तर आता सध्या केळवे बीचला थांबतो, तिकडे काहीतरी खातो आणि मग नंतर पुढचा प्रवास सुरू करतो. सफाळ्यापासून काही थोड्याच अंतरानंतर या ठिकाणी हे जे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. लंच केला आहे. त्यानंतर आता निघण्याआधी एक कॉफी मारतो आहे आणि मग ताबडतोब ह्या इथून निघतो आहे आम्ही. आता निघतो ह्या हॉटेलमधून. आता सर्व अर्नाळा बीचवरती ते अर्नाळा फोर्ट पाहू तर पाहायला मिळाला तर त्यानंतर मग परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात करू. तर वाजले 6:30 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत अर्नाळा जेट्टीवरती. तर या अर्नाळा जेट्टीवरून शेवटची एक बोट आहे जी चालली आहे लोकांना घेऊन अर्नाळा फोर्टवरती. परंतु ती बोट रिटर्न येणार नाही, ती तिकडे जेट्टीवरतीच थांबणार आहे. तर आम्ही जी शेवटची बोट होती इथून तिथे जाणार आहे, तिथून इथे पुन्हा रिटर्न येणारी ती आम्ही मिस केलेली आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला अर्नाळा फोर्ट पाहता येणार नाही आहे. तर ह्या अर्नाळा फोर्टवरती आम्ही पुन्हा काहीतरी एकदा येऊन हा फोर्ट पाहण्याचा प्रयत्न करू. तर आज फक्त या जेट्टीवरून समोरचा जो निसर्ग आहे त्याचा आनंद घेत आहोत. थोड्याच वेळात संपूर्ण अंधार होणार आहे इथे आणि काहीच दिसणार नाही आहे, सर्व काही गडद अंधाराने झाकलं जाणार आहे. तर त्याआधी थोडंसं जे काही आम्हाला दिसतं ते आम्ही बघून त्या जेट्टीचा निरोप घेऊ आणि आम्ही आमच्या पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत.